मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं, पण मोदींच्या या भाषणात आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या खासदारानं मोदींविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली। पाहूया। मतदारसंघ पुनर्रचना बिल लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं। या भाषणात मोदींनी काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली। मोदींनी अशा प्रकारे देशाला संबोधित करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राज्यसभेचे खासदार संतोष कुमार यांनी या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे। 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असताना मोदींनी अशा प्रकारे भाषण करून आचारसंहितेचा भंग केलाय। पंतप्रधान पद आणि सरकारी संसाधनं त्यांनी राजकीय भाषणासाठी वापरली आहेत। निवडणूक आयोगानं या प्रकरणाची तातडीनं दखल घ्यावी, चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी। असं उल्लंघन होऊ दिल्यास निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहील, असं पत्र खासदार संतोष कुमार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलंय। कालच्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर काय टीका केली होती तेही पहा। सबकी समान अनुपात में शक्ति बढ़ाने की कोशिश थी, लेकिन इस ईमानदार प्रयास की कांग्रेस और उसके सहयोगियों ने सदन में पूरे देश के सामने भ्रूण हत्या कर दी है। भ्रूण हत्या कर दी है। ये कांग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी, डीएमके जैसे दल इस भ्रूण हत्या के गुनहगार हैं। वो ये भूल रहे हैं कि 21वीं सदी की नारी देश की हर घटना पर नजर रख रही है। वो उनकी मंशा भांप रही है और सच्चाई भी भली भांति जान चुकी है। इसलिए महिला आरक्षण विरोध करके जो पाप विपक्ष ने किया है, इसकी उन्हें सजा जरूर मिलेगी। एप्रिल महिन्यामध्ये आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांच्या निवडणुका आहेत। यात काँग्रेस या सर्व राज्यांमध्ये निवडणूक लढवते। डीएमके तामिळनाडूत निवडणूक लढते। ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढतोय। तर उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांसाठीही 1 वर्षापेक्षा कमी काळ राहिलाय। तिथे समाजवादी पक्ष हे भाजप समोरचं आव्हान आहे। मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पक्षाचंच सर्वाधिक वेळा नाव घेतलं। त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मोदींचं भाषण होतं, असा आरोप विरोधकांनी केलाय। देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे आणि तो भयंकर आहे। महिला विधेयकाची भ्रूण हत्या कसली? खरं म्हणजे महिला विधेयकाची गोहत्या तुम्ही केलेली आहे। 2023ला हे विधेयक मंजूर झालंय। त्यानंतरचं आपण राष्ट्राला उद्देशून केलेलं स्वतःचं भाषण आहे का? की तुम्ही ज्या अत्यानंदानं देशाच्या महिलांना शुभेच्छा वगैरे दिल्यात। कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता। 86 वेळा ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते। त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही। 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते आणि त्यांच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे। रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासामध्ये काँग्रेस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार झाला असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना इतकंच सांगायचंय, जनतेनं तुम्हाला लुळं पांगळं करून टाकलंय। विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत या निवडणुकीमध्ये उभाटा गट लुळा पांगळा करण्याचं काम जनतेने केलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना राष्ट्रीय आजार नाही तर या राष्ट्राचे आधार आहेत। त्यामुळेच ते 3 वेळेला जनतेमधून निवडून येऊन पंतप्रधान झाले। अनेक सुरुवातीच्या 2014च्या काळामध्ये त्यांची भाषणं झाली आणि त्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका करत असताना त्यावेळेसही
आणि आजही त्यांच्या देशाला संबोधित करत असताना काँग्रेसचं मला वाटतं की त्यांनी त्यांच्या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये जवळपास 150 वेळ त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं. काँग्रेसची एवढी भीती मोदींना काय, 56 इंचीचा सीना आहे ना, पण ते 56 इंचचा सीना ट्रम्पच्या समोर कसा बागला हे देशाने पाहिलेला आहे. लाडक्या बहिणींनी जसं महाराष्ट्रात ज्यांनी योजनेत खोडा घातला तसं त्यांना जोडा दाखवला, तसंच या देशामध्ये या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाने ज्यांनी विरोध केला त्यांना धडा शिकवल्याशिवाय या देशातल्या लाडक्या बहिणी स्वस्थ बसणार नाहीत. मतदारसंघ एकच असतो की नाही, पण आसाममध्ये या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने इकडचा काही भाग, मधातला भाग दुसऱ्या मतदारसंघात, पुन्हा तिसरा भाग जोडला, म्हणजे सोयीनं जोडला. हेच करायचं षडयंत्र या ठिकाणी या भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींचं होतं. म्हणून हे जे कालचे आसू होते ना, हे मगरीचे आसू होते, मगरीचे आसू. काल जे काही पंतप्रधान बोललेत हे मगरीच्या डोळ्यातील आसू बोलते. त्यांच्या डोळ्यामध्ये काही हे नाही. सगळी जेवढी काही यादी काढली महिलांवरील अत्याचारांची, तर जवळपास 20 लोक आज भाजपमध्ये आहेत. त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आहे. काय वडेट्टीवारांना काय त्रास झाला? तुम्ही पंतप्रधानांवर राजकीय भाष्य करता, त्यावेळेला स्वतःचं आत्मपरीक्षण का नाही करत? काँग्रेसने हे पाप केलंय, काँग्रेसला या पापाची शिक्षा भोगावी लागेल. आमच्या माता भगिनींच्या अधिकारावर वरवंटा फिरवणाऱ्यांना हे बोल खडे सुनलेच पाहिजे आणि सुनावलेच पाहिजेत, असं आमचं मत आहे. महिला आरक्षण बिल हे सप्टेंबर 2023 मध्येच संसदेत पास झालं. या बिलाच्या आडून मतदारसंघांची संख्या वाढवण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.